तालुका मालेगाव. मी हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम पाहत होतो. शाळेचं नाव किसन जयराम निकम विद्यालय दाभाडे या ठिकाणी काम पाहत होतो. जवळजवळ 22 वर्ष सेवा केली आणि सर्व शिक्षकांनी तक्रार केल्यामुळे अर्थातच संस्था चालक दर महिन्याला 4 ते 5% टक्केवारीने पैसे जमा करत होते. याचा राग घेऊन म्हणजे अर्थात सगळ्यांनी शिक्षकांनी तक्रारी केल्यामुळे आम्ही वरिष्ठांकडे तक्रारी केल्या. त्याचा राग घेऊन अर्थात संस्था चालकांनी मला 2011 साली 22 वर्ष सेवा होऊन नोकरीवरून बडतर्फ केली. त्यानंतर मी अर्थातच नाशिक येथे दाद मागण्यासाठी गेलो. 14 वर्षानंतर तब्बल म्हणजे 17/3/2025 रोजी निकाल माझ्या बाजूने लागला आणि निकालामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे. ऑर्डर 4 जर पाहिला, 5 क्रमांक जर पाहिला तर त्याच्यामध्ये संस्थेने सर्व बॅक वेजेस त्याचप्रमाणे पेन्शन केस वगैरे 40 दिवसाच्या आत करावी असा आदेश दिलेला आहे. त्याचप्रमाणे समजा संस्थेने नाही केलं तर ऑर्डर 5मध्ये मान्य न्यायालयाने असंही म्हटलं आहे की संस्थेने नाही केलं तर शिक्षणाधिकारी तसेच उपसंचालक यांनी यांच्या पेन्शन केस किंवा इतर थकबाकी संदर्भात कार्यवाही करावी. असे असूनसुद्धा आजपर्यंत जवळजवळ 17 महिने होऊन गेले. असे असूनसुद्धा अजूनपर्यंत कार्यवाही झालेली नाही. पुन्हा मग मी उपोषणं केली, बराच पत्रव्यवहार केला. दाभाडी येथेसुद्धा मी उपोषण केलं. त्यावेळेस शिक्षणाधिकारी यांनी सांगितले की तुम्ही कोर्टाचं स्टे आहे का, समोरची पार्टी उच्च न्यायालयात गेलेली आहे. तर मी त्यांना असंही सांगितलं की स्टे ऑर्डर नाही. त्यामुळे हा जो निकाल आहे तो माझ्या बाजूने लागलेला आहे आणि तो बंधनकारक आपणास आहे. असे असूनसुद्धा पुन्हा मी 13/8/2026 म्हणजे याच ठिकाणी उपोषणासाठी बसलो. त्या ठिकाणी त्यांनी 31 तारखेपर्यंत मुदत मागून घेतली की आम्हाला 31 तारखेपर्यंत मुदत द्या, आम्ही काहीतरी कार्यवाही करतो योग्य. परंतु त्यांचा फोन पण नाही आला. त्यांच्या निकालाच्या संदर्भात म्हणजे त्यांनी पत्र पण नाही पाठवलं. त्यामुळे मी त्यांना ऑलरेडी पत्र पाठवलं होतं की जर समजा तुम्ही 21पर्यंत मला काही निर्णय दिला नाही तर मी पुन्हा 24पासून या ठिकाणी उपोषणात बसेल. आणि मग त्यामुळे मी कालपासून या ठिकाणी उपोषणात बसलो आहे. खरं यायला नको. आज माझं वय 65 वर्ष आहे. कुटुंबाची ओढाताण होते, आर्थिक विचंबना होते. या सर्व गोष्टींचा विचार करता यांच्याकडे अधिकार असतात. मान्य शिक्षणाधिकारी जरी संस्थेने काही केलं नाही तरी शिक्षणाधिकारी यांच्याकडे खूप अधिकार असतात. त्याचा त्यांनी योग्य वापर केला पाहिजे. परंतु मला असं दिसतं आहे की संस्था चालक आणि शिक्षण मंत्री यांचे अगदी निकटचे संबंध असल्यामुळे माझ्यावर हा अन्याय जाणून बुजून होतो आहे. तरी माझी शासनास विनंती आहे की कमीत कमी माझ्या पेन्शन त्यांनी सुरू करावं. आणि निकाल पूर्णपणे माझ्या बाजूने लागलेला आहे आणि कोणतं कोर्ट असं म्हणेल की पैसे जमा करणं चांगलं असतं. त्यामुळे पुढेसुद्धा निकाल माझ्या बाजूने लागेल अशी खात्री आहे. माझ्यावर जो अन्याय होतो त्याचं निराकरण लवकरच शिक्षणाधिकारी महाशयांनी करावं अशी माझी विनंती आहे. असे सुद्धा अजून बरेच पेन्शनधारक असतील की ज्यांना अजून न्याय मिळाला त्यांचंसुद्धा वाईट वाटतं मला. त्यांनाही न्याय मिळावा अशी माझी नम्र विनंती आहे. धन्यवाद. तसंच एक ते सांगणं की कालपासून मी जरी उपोषणात बसलो असलो, मला जोपर्यंत न्याय मिळत नाही, माझं पेन्शन सुरू होत नाही, तोपर्यंत मी अगदी मरेपर्यंत या ठिकाणी उपोषण चालूच ठेवेल अशी मी या ठिकाणी सांगतो. धन्यवाद.